नमस्कार, डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। दिवाळीमध्ये खानदेशमध्ये स्पेशल दरावा लाडू बनवले जातात। हे लाडू गव्हाच्या ओळवलेल्या सोजीपासून बनवतात आणि अगदी सॉफ्ट लोण्यासारखेच असतात। लाडू न बांधता याचा लसलसीत दरावाच ठेवला जातो आणि तो खाल्ला जातो। 3 किलो गहू मी घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये धुवून घेतले आणि फक्त 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर एका कापडावर आपल्याला हे गहू काढायचे आहेत। खाली एक टोपलं घेतलं, म्हणजेच एक घमेली घेतली आणि त्यावर स्वच्छ कापड ठेवलं आणि त्यावर आता हे पाण्यातले गहू आपण काढूया। पूर्ण गहू यामध्ये काढून झाल्यानंतर आपण हे बांधून ठेवायचे आहेत। हे गहू निथळवत ठेवण्याची अगदीच आवश्यकता नाही, फक्त यात जास्त पाणी ठेवायचं नाही आणि हे जे कापड आहे ते छान गुंडाळून ठेवायचं। जर गरज पडली तर यावर आणखी एक चादर सुद्धा गुंडाळू शकता आणि यामध्ये हवा लागणार नाही या पद्धतीने हे झाकून ठेवायचं आहे। बघा, मी व्हिडिओ स्किप न करता जशाच्या तसा ठेवत आहे, यामुळे तुम्हाला छान अंदाज येईल। या झाकलेल्या गव्हांमध्ये थोडी पण हवा जायला नको, यामुळे काय होतं की वरचं जे गव्हाचं आवरण आहे ते मऊ पडतं आणि त्यातला सगळा कोंडा बाहेर निघून जातो आणि आतली पिठी आपल्याला मिळते। ही प्रक्रिया कोंडा काढण्यासाठी असते आणि यामुळे आपल्याला मैदा आणि रवा सुद्धा मिळू शकतो। रात्रभर हे गहू आपण झाकून ठेवलेले होते, तर सकाळी बघा आता हे गहू आपण उघडून बघूया। एक गहू असा दाताखाली घेऊन बघायचा, तर सहजपणे आपण हा गहू चावू शकतो। जर का हे कडक राहिले म्हणजे त्यांना थोडी हवा लागली तर हे यातून आपल्याला रवा जास्त मिळेल। आता हे गहू गिरणीत नेऊन बारीक दळून आणायचे आहेत। थोडे जाडसर दळले तर रवा जास्त निघतो आणि बारीक दळलं तर पिठी जास्त पडते। आपल्याला पिठी जास्त हवी आहे, यामुळे हे गहू बारीक दळायचे। दिवाळीच्या 4-5 दिवस आधीपासून गिरणीमध्ये सकाळी 7 वाजेपासून ओळवलेले गहू दळण्यासाठी लाईनच लागलेली असते। बघा, असे गहू मी दळून आणलेले आहेत। आता हे गहू जाळ चाळणीतून म्हणजेच रवा गाळण्याच्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत। एक वेळ संपूर्ण पीठ रवा गाळण्याच्या गाळणीतून गाळून घ्यायचं आणि त्यानंतर पीठ गाळण्याच्या गाळणीतून हे पीठ गाळायचं आहे। या प्रोसेसमध्ये यातील कोंडा सगळा निघून जातो। दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण पीठ गाळतो तेव्हा हे वरचं गाळण वेगळं ठेवावं, यामध्ये थोडासा रवा असतो आणि हे पाखडलं म्हणजे यातील थोडासा रवा आपल्याला मिळतो। हा रवा काढण्याचं सुद्धा एक स्पेशल टेक्निक असतं। आणखी जर आपल्याला बारीक पिठी हवी असेल आणि मऊसूत लाडू हवे असतील, मऊसूत असा दराबा हवा असेल तर कापडातून आपण हे गाळून घेऊया। ही प्रोसेस ऑप्शनल आहे, कोणी कोणी करतात किंवा कोणी करत सुद्धा नाही, पण या प्रोसेसमध्ये लाडू अगदीच मऊसूत होतात। अगदी तोंडात टाकताच विरघळायला लागतात, इतके मऊ होतात। हा एक साडीचा तुकडा आहे आणि तो मी एका घमेलीला असा मागून पक्का बांधून घेतलेला आहे आणि यावरून आता ही आपण चाळलेली जी पिठी आहे ती टाकून हळूहळू हे सगळं पीठ आपण गोल गोल हात फिरवून असं चाळून घेऊया। हे भरपूर मेहनतीचे काम आहे, परंतु सवय झाली असताना पटकन होते। आणि हे चाळून जे वरचं पीठ उरतं ते सुद्धा वेगळ्या मी ताटलीत काढलेलं आहे, यात पण भरपूर रवा असतो। याच रव्याचे मी लाडू बनवणार आहे। बघा, आपली आता छान पिठी तयार झालेली आहे। तर ही पिठी अशी शेराच्या साहाय्याने मोजून घेऊया। हा शेर आहे तर 3 शेर म्हणजे 2 किलो सोजी असं याचं प्रमाण असतं। वजनी काट्यानुसार 3 शेर पिठी म्हणजे 2 किलो पिठी असते। तर अशी 2 किलो पिठी मी मोजून आणलेली आहे, तर ही बरोबर 3 शेर भरलेली आहे। या पिठीला सोजी म्हणतात। तर या 2 किलो सोजीसाठी 1.25 किलो तूप मी घेतलेलं आहे। 1 किलो सोजीसाठी 600 ग्रॅम तूप तुम्ही घेऊ शकता। एकदाच भाजता यावं यासाठी मी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे तूप मी घालत आहे। हे 1 पूर्ण किलो आहे,
तर हे विकासचं तूप मी इथे आणलेलं आहे, तर हे मी पूर्ण यामध्ये घालत आहे आणि आणखी पण परत थोडंसं तूप मी यामध्ये घालत आहे, म्हणजे 1.25 किलो तूप पूर्ण यामध्ये मी घालत आहे. या सोजीमध्ये मी एक छोटी वाटी बारीक रवा घालत आहे, यामुळे हे लाडू जे आहे ते आढ्याला चिकटत नाहीत. तुपामध्ये पूर्ण पिठी मी घालत आहे आणि हलके हलके हाताने हे पूर्णपणे हलवत राहावं लागतं. तुमच्याकडे जर 2 सराटे असतील किंवा 2 उलथणे असतील तर तुम्ही दोन्ही पण घेऊन दोन्ही हातांनी ही पिठी भाजायची, यामुळे हे जे मिश्रण आहे ते बाहेर सांडत नाही. बघा, मी एका हातात झारा आणि एका हातात उलथणं घेतलेलं आहे आणि या प्रकारे ही पिठी सारखी हलवत राहायची, यामुळे हे बाहेर सांडत नाही आणि छानपैकी हळूहळू भाजले जाते. गॅसची जी आच असते ती मीडियम ते लोच ठेवायची, गॅस चुकूनही मोठा करायचा नाही. हळूहळू या पिठीला तूप सुटायला लागतं आणि ही जी पिठी आहे ती उलथण्या जर आपण वर असं केलं तर पटकन खाली निसटायला लागते. तूप सुटायला लागलं म्हणजे यामध्ये जर उलथणं जर उभं केलं तर ते एका बाजूला कलंडतं, म्हणजेच तूप सुटलं असं आपण समजू शकतो आणि भाजल्याचा मंद सुगंध बाहेर सगळीकडे यायला लागतो. बघा, आता बऱ्यापैकी तूप सुटलेलं आहे आणि आता हे छान मऊ झालेलं आहे. तर हे आपण एका पातेल्यामध्ये किंवा एका टोपल्यामध्ये काढून घेत आहोत. जवळपास 30 ग्रॅम वेलदोडे आणून ते सोलून घेतलेले आहेत आणि त्याची मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घेतली. तुपात भाजलेली सोजी आता पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर मिसळायची आहे. साधारण सकाळी 11-12 वाजेपर्यंत जर पिठी भाजली किंवा सोजी भाजली तर संध्याकाळपर्यंत गार होते. यामध्ये घालण्यासाठी 1.25 किलो पिठी साखर घेतलेली आहे आणि ती पण चाळून घेऊया, यामुळे ही पटकन मिसळल्या जाईल. कमी गोड हवं असेल तर 1 किलो पिठी साखर घेऊ शकता किंवा जास्त गोड आवडत असेल तर 1.5 किलोसुद्धा पिठी साखर तुम्ही घेऊ शकता. यामध्ये आपण भाजलेली सोजी घालूया आणि वेलदोडे पूड जी बारीक केलेली होती ती पण यामध्ये मी घालून घेणार आहे. आणि आता हे हाताने छान आपण मिक्स करून घेऊया. याला दराबार रगडणे म्हणतात आणि हे काम सहसा माणसंसुद्धा करतात. दोन्ही हातांमध्ये दरावा घेऊन छान रगडायचा, यामुळे याला तेल सुटतं आणि हा छान मऊ होतो आणि लगेचच याचे लाडू बांधायला घ्यायचे. रगडायला जरा 10-15 मिनटं लागू शकतात, पण लाडू याचे खूप छान मऊसूत होतात. लाडू बांधायचं असेल तर कमी रगडावं लागतं आणि जर दराबा लसलशीत हवा असला तर आणखी थोडंसं रगडलं म्हणजे याला आणखी भरपूर तूप सुटतं आणि हा छान लुसलुशीत असा होतो. बघा, मी सुंदर लाडू तयार केलेला आहे. इथे मी शिरा वाढायचा चमचा घेतलेला आहे आणि त्यात मी दराबा घालत आहे आणि हा सुद्धा लाडू अतिशय सुंदर आकर्षक असा दिसतो. बघा, असे सर्व लाडू मी बांधून तयार केलेले आहेत. बघा, लुसलुशीत दराबा याप्रमाणे तयार करतात. खूप फेसून घेतात, यामुळे याला खूप तूप सुटतं आणि याचे लाडू बांधता येत नाहीत. याचे लाडू जर बांधले तर लगेचच ते एकमेकाला चिकटतात आणि एकमेकात मिसळतात. यामुळे हा दराबा असाच डब्यामध्ये भरून ठेवतात आणि तो खाताना चमच्यांनी वाढतात. हा असा खानदेश स्पेशल लुसलुशीत दराबा खूप सुंदर लागतो. तुम्हीसुद्धा करून बघा
तुम्हाला जर ओलवलेल्या गव्हाची तयार सोजी हवी असेल किंवा असे लाडू हवे असतील किंवा जर तयार दराबा हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता. मसालेदार शेव कसे तयार करायचे याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि शेवांचं हे परफेक्ट प्रमाण असतं, तो व्हिडिओसुद्धा बघा. त्याचप्रमाणे चिवडा कसा करायचा तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. लक्ष्मीनारायण खास चिवडा येतो, तो चवीला अगदी भन्नाट असतो, तो सुद्धा नक्की बघा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. बाय.